आता मंत्र्यांच्याच मुली सुद्धा सुरक्षित नाही हे समोर आलेलं आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्याच मुलीची छेडछाड करण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथे यात्रा महोत्सवात हा प्रकार घडलाय। काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली। सुरक्षा रक्षकांनी टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण टवाळखोर त्यांच्या समोर बधले नाहीत। आणि काय आहे, अलीकडे या शहरामध्ये शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडखानी करतात। असे प्रकार वारंवार घडतात। पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी पहिले केल्या, तोंडी केल्या। पोलीस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या। आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला घाबरतात, पण पोलीस बऱ्याचदा येतातही, पण जो पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही आणि अवैध धंद्यांमध्ये बरेचसे पोलीस अडकलेले आहे। काही गोष्टी त्यामधल्याही आहे। काही गोष्टी या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही, त्यामुळे काय करायचं तक्रार करून, अशी पण मानसिकता होते। वाटतं की या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे, किमान महिलांच्या संदर्भामध्ये घेतली पाहिजे। तर एकंदरीतच आपण पाहतोय की आता एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आणि याच प्रकरणावरती रुपाली चाकणकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। त्या नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात। याच्यामध्ये त्याला कठोर शिक्षाही झाली पाहिजे। आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळा हे आरोपी म्हणजे माणसांच्या कल्पातली विकृती आहे, हिंस्र श्वापद आहेत। यांचे चेहरे झाकण्यापेक्षा ही चेहरे आता समाजाला दाखवले गेले पाहिजेत की ही ती विकृती आहेत, ही ती जनावर आहेत, ही ती श्वापद आहेत। त्याच्यामुळे अशा पद्धतीने छेडछाड करणारे, महिलांवर अत्याचार करणारे असे कोणी असतील तर त्यांना काळ्या कपड्यात दाखवून त्यांचे चेहरे झाकले जातात काळ्या कपड्याने। ते न करता आता त्यांचे चेहरे दाखवावेत। म्हणजे ही किती निर्लज्ज लोक आहेत आणि ही माणसांच्या कल्पामध्ये राहून कशा पद्धतीने जनावरांसारखी वागतात हे दुनियाला समजलं पाहिजे। तर नेमका प्रकार काय घडलाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। मुक्ताईनगर मधल्या यात्रा महोत्सवात रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली। रक्षा खडसेंच्या मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढली गेली। सुरक्षा रक्षकांनी अडवून सुद्धा टवाळखोर बधले नाहीत। शेरेबाजी केली, व्हिडिओ काढले आणि मुलींना धक्काबुक्कीही केली। कारवाई न केल्यानं रक्षा खडसेंकडून पोलिसांची खरडपट्टी आता काढण्यात आलेली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय थेट केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची ही मुलगी सुरक्षित नाही असं कळतंय। सुरक्षा रक्षक असून सुद्धा टवाळखोर बधलेच नव्हते। ऐरणीवर आल्यासारखं आपल्याला बघायला मिळतोय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना ह्या आपल्याला वाढलेल्या दिसत आहेत। पण आज कोथळी ह्या गावी स्वतः केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्याच भाचीची छेडखाणीचा प्रकार हा आपण 2 दिवस आधी आदिशक्ती संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झालेला होता। त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी 2 दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील नोंदवली आणि 2 दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या उन्हाळ टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही, त्यांना अटक सुद्धा करण्यात आली नाही। माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार? केंद्रीय मंत्र्यांना 2 दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते।